हा तर का म्हटले रामलालच्याकडे गेले ना तुम्ही? काय सांगितले का? काय प्रॉब्लेम? नाही ना, काही सांगितलं नाही. एकदमच कसं तरी नाराज दिसत होता मला. काय प्रॉब्लेम आहे सांग सांग म्हटलो. सांगलंच नाही बापा. गेला पर आला. थांब थांब मला तरी नाही ऐकत होता. मला तर काही ते रागानं वाटत नव्हता, काही ते दुःखच वाटत होतं. ते दुःखच दिसत होतं चेहऱ्यावर. हो का? दुःख वाटत होतं? कोण बरं? काय टेन्शन आहे तिला? काही सांगितलंच नाही का? नाही ना, किती विचारलो पण सांगलंच नाही. गेला पर आला. बोलवलं तरी ऐकत होता. गेला. हो का? काहीतरी असेलच, सांगत नाही. काहीतरी आहेत मनामध्ये, ते नाही का कसं करून आपण माहीत करायला लागते. हो, आता मी काय सोचत आहो, आता मी जातो माणसं सगळे बोलून घेतो ना, त्याला बोलवतो ना, विचारतो कसं करून त्याला विचारायला लागतं आता काय आहे का त्याच्या मनामध्ये, काऊन असं करत आहे का म्हणून. हो हो, विचारून घ्या विचारून घ्या. अरे जाणार रे, जा आपला मोबाईल आणते, जा आपण पबजी खेळू. माझी आई नाही देत मोबाईल, तू सांग जा. अरे माझ्याजवळ मोबाईल कुठे आहे रे? खराब झाला माझ्या बाबाचा मोबाईल तर आता आहेच नाही. आता मला बहुत पबजी खेळूसा वाटत आहे. जा तुझ्या बाबाचा मोबाईल आण जा. तुझ्या बाबाचा मोबाईल काय झालं रे? अबे खराब झाला ना रे मोबाईल. माझ्याजवळ तर आहेच नाही, पण मला पबजी खेळूसा वाटत आहे. आता काय करू मग मी? हे असा कसा कुठं गेला रे? सुजाल, ए सुजाल. अहो मग तेव्हा ते थाय पाय, ते बोलत आहे ते मित्रासोबत. थांब तिला बोलावतो. अरे सुजाला ऐकू येत नाही तुला? अबो आजी बोलत आहे बार बार. खेळायला आलो ना मी. खेळू बी नको देऊ आता मला. अरे काय खेळते रे? तेव्हापासून झाला बाहेर गेलास. येत नाही. आलो मग तुला बोलवासाठी. काय खेळत आहे? चल, तुझे आई बाबा बाहेर गेले तर काय तू नुसता खेळतच राहते का? अभ्यास करायचा नाही? चल. अहो थांब ना आजी, थांब ना. मला पबजी खेळायचा आहे. थांब. मला तेव्हापासून झाला पबजी खेळूसा वाटत आहे, तर मी हिच्या बाबाचा मोबाईल मागत आहो. थांब खेळून घेतो. थांब थोडशा. बाईताळ लेकाचा नुसतं पबजी म्हणते. अभ्यास कर. बाप तर काही काम करे नाही, काय नाही. माझ्या पैशावर वाचते आणि तू आहे आता पबजी खेळत. छान अभ्यास करायचा. छान अभ्यास करून मोठा माणूस बनायचा, पैसे कमवायचा. गरीबच राहून का कधी बी? अहो सुरू झाली बापा, तुझ्या गोष्टी अजून सुरू झाले. अभ्यास ते काय मी आता जॉब करणार आहो का काय? आता नाही करायचं रे. आता अभ्यास छान केला तर मोठा झाल्यावर जॉब करू शकतेस. आताच पबजी खेळत राहिलं ना मग काय खरं नाही. हो रे, जा रे जा सुजल, जा अभ्यास कर जा रे जा. नंतर खेळून आपण, जा. आजी बोलत आहे ना, जा. ठीक आहे रे, जातो मी. जा काय तू आणतच नाही आपल्या बापाचा मोबाईल भेकुड काही का. चल आजी चल. चल नंतर खेळा. चल अभ्यास करून चल. आई बाबा येतात खेळत राहते, तू चल. अरे नंतर आण रे मोबाईल, खेळून आपण. हो बरोबर आहे, ठीक आहे. जाऊन ये तू पहिले. ये लवकर ये. चल आता मी घरी जातो, बाबा रागवेल माझा. ते लपणीचे पैसे होते ना, दे बरं, मला जरूरत आहे. कुठे जी लपणीचे पैसे कुठे आहेत? कालच खर्च झाले ना. स्वीटीला बॅग नाही घेऊन दिले का मी? आबा बॅग तर त्या दिवशीच घेतली ना तू, अजून कायला बॅग घेऊन दिली? फाडली नाही का बॅग? शाळेमध्ये फाडली ना, तर मस्त रडत होती, जिद्द करत होती, घेऊन दिलो मग. एक एक पैसा जमा करत आहो मी. तुमचा तर खर्च संपतच नाही आहे माईलेकाचा. बार बार बॅग घ्यायचा काय जरूरत होती? शिवून दिली असते तर झालं असताना ते. म्हणलो तिला बॅग नको, आता मी ते शिवून देतो म्हणून, पण ऐकते का? ते जिद्दी आहे ना. असा केला तर होते का? घर चालते का? पहिलेच आपण गरीब आहो. असा पैसा खर्च केला तर होते का? मला तर पाहिजे पैसे. आता कोणाला तरी मागा लागते. काय करायचं का काय समजत नाही. ठीक आहे मग मी बाहेर जाऊन येते. हे मुलगी ना कधी मला शिवा पाडते, खुद करते ना मी शिवा खात राहावं. किती सांगलं ना ऐकतच नाही, आपली जिद्द करते ना, उलटा मी शिवा खा लागते. आजी मला झोप नाही, तर मी खेळायला जातो ना. नाही आराध्या, किती ऊन आहे पाय, डोका गरम होते. नाही जायचं आता, नंतर संध्याकाळी जा खेळायला. आजी मला बोर वाटतंय, मी खेळते. सिरियल पाहून का मग? सिरियल छान गमते पाहून का सिरियल? नुसतं सिरियल म्हणत राहते आजी तू तर. मला खेळला तर गमते, सिरियल पाहिला तर तुला गमते असेल, मला नाही गमत. मग झोप बाळा, झोप थोडीशी, मन झोप, मग आपण संध्याकाळी जाऊन खेळायला. ठीक आहे आजी? आजी माझे आई बाबा कसे होते मला सांग ना त्यांच्या बारे में. नुसतं तेच म्हणत राहते का? आता झोप, नंतर सांगतो झोप. आई बाबाच्या गोष्ट काढला तर काही ना काही अलगच गोष्ट बोलताय, सांगतच नाही तू. झोप गो झोप, थोडा झोप घेवा दुपारी, मग नंतर सांगते काय सांगायचं आहे का सांगते, मग संध्याकाळी खेळशील. आता झोप, थोडीशी मन झोप घे. बरं ठीक आहे. मुलगी नुसतं आई बाबा म्हणत आहे, काय सांगू नाही शकतं पोरीला. हे देवा, काय दिवस दाखवताय रे बाबा. चल चल लवकर चल, नुसता खेळत राहते. चल घरात चल, किती ऊन आहे. येतो ना तर काय ढकलत आहे मला. हो चल, ढकलाचं काय, तेव्हापासून झाला
गेली तर येत नाही खेळत आता. आबा पंचफुलाताई एवढा उन्हामध्ये अंगणामध्ये बसून काय सोचत आहे बाबा? पंचफुलाताई काय विचार करत आहे? अहो पार्वती तू का ये ये इकडे ये. मी आली म्हणा. काय विचार करत आहे एवढा उन्हामध्ये येता बसून? आता काय सांगू बाप्पा, आपण पिकनिकला गेलो होतो तर आराध्याच्या आई बाबाच्या बारे में गोष्ट निघला का नाही, ते सत्ता ते ऐकली आराध्या आणि आता विचारत आहे बार बार आई बाबा पाहिजे मला, आई बाबा पाहिजे मला. आता मी काय सांगू, मी कसं आणू त्यांना? ते तर येतच नाही, तिला हुंगतच नाही, पोरीला सोडून गेले जन्मल्यावरच. आता मी काय सांगू, मला काही समजतच नाही. अवा हो ग हो मला लक्षात नव्हता आराध्या ऐकेल म्हणून. मस्त आम्ही बी बोलू लागलो तर तेवढी लक्ष दिली का ग ते? हो ना, ऐकली ना, आपल्या गोष्ट ऐकली ना. घरी आल्यावर मला विचारत होती माझे आई बाबा, नाही आहे म्हटली. मग आहे ना, कुठं आहेत, काऊन नाही येत आहेत मला पाला म्हणून. आता मी का सांगू, मला काही समजतच नाही. काय टेन्शन नको घेऊ, काय ते लहान मुलं नाही का म्हणते भुलून जाते. तू नाही का काय टेन्शन नको घेऊ. काय करू, ते मुलीच्या रडणं नाही पाहू शकत, ते बहुत नाराज आहे. काय करू का समजतच नाही मला. जाऊ दे की, एवढ्या उन्हामध्ये बसून काय विचार करते जा अंदरचा. काय सोचू नको, सगळे छान होते. ते आई बाबाला थोडा तरी किव राहील ना, पोरीसाठी येते. ते मोठा किंवा त्यांच्या बारे मध्ये सांगूच नको, मला रागच येते. माझा स्वतःचा मुलगा तरी त्याचं नाव कळलं तरी मला राग येते. जाऊ दे घे, जाऊ दे, नशीब आपला, काय करायचं. चल मी जाते, काही टेन्शन नको, जा अंदर जा, बहुत ऊन तापत आहे. हिला मी आणायला गेली, हे मस्त उन्हामध्ये खेळत होते. हो जा, झोपव लहान पोराला, हे दुपारी झोपवावं लागतं तरी, उन्हामध्ये खेळू नको. हो जाते मग, काय टेन्शन नको घेऊ.